नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर फर्स्ट रॅशनल आणि अँड इरेशनल नंबर हा चॅप्टर आपण आज शिकणार आहोत. तर पहा, क्लास 8 स्टँडर्ड, सब्जेक्ट आहे मॅथ आणि चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरेशनल नंबर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल रॅशनल नंबर आणि इरेशनल नंबर माहीत असेल, कोणाकोणाला नसेल. तर पहा, आपल्याला शिकायचं आहे रॅशनल आणि इरेशनल नंबर. तर याच्या पहिले आपल्याला काही टाईप्स ऑफ नंबर पाहायचे आहेत, जसे नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर. हे नंबर कधी तुम्हाला माहीत असले तर आपल्याला रॅशनल आणि इरेशनल नंबर समजण्यास खूप मदत होईल. तर पहा, पहिले टाईप्स ऑफ नंबर्स. सर्वात पहिले आपला नॅचरल नंबर. आता विद्यार्थी मित्रांनो, नॅचरल नंबर काय असतात? आता जे काउंटिंग नंबर आहेत, कोणते? काउंटिंग, ज्या नंबरची आपण काउंटिंग करू शकतो. काउंटिंग नंबर. काउंटिंग म्हणजे ज्या संख्या आपण मोजू शकतो. जसे आता त्याच्यामध्ये या नंबरमध्ये येतात नंबर 1, 2, 4, 5, 6, 7, 8 आणि हे जातात इन्फिनिटी. पहा, आता नॅचरल नंबर कोणते? ज्या नंबरची आपण काउंटिंग करू शकतो. जसे की हा एक पेन आहे, 2. आता समजा 10 मुलं कधी आपण उभे केली, एका क्लासमध्ये 10 मुलं उभे केली आणि तुम्हाला ते मुलं मोजायला लागले, तर तुम्ही काउंटिंग कशी करसाल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर नॅचरल नंबर आपण कुठून स्टार्ट करतो? 1 नंबरपासून. नॅशनल नंबरची स्टार्टिंग कुठे? 1 नंबरपासून. त्यालाच काय म्हणतो आपण? काउंटिंग नंबर. काउंट करायचं असलं तर आपण कसं करतो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ऑन सो ऑन. सर्व पुढे जातील ते, समजा जेवढे विद्यार्थी असतील तेवढे. पहा, म्हणून ध्यानात ठेवायचं, नॅचरल नंबरची जे काउंटिंग आहे, नॅचरल नंबरची जे स्टार्टिंग आहे ते आपण कुठून करतो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इन्फिनिटी लो. आपण त्या संख्या आपल्याला सांगता येत नाही. आधी नंतर नंबर आहे होल नंबर. होल नंबर. आता होल नंबर मध्ये आता नॅचरल नंबर मध्ये कधी आपण 0 ऍड केला तर आपल्याला भेटतात होल नंबर. फक्त 0 ऍड करावं लागते आपल्याला. काय करावं लागते? 0, 1, 2, 3, 4 हे बी जातात इन्फिनिटी. म्हणून नॅचरल नंबर मध्ये कधी 0 ऍड केला तर आपल्याला मिळणार आहेत होल नंबर. नंतर थर्ड आहे आपला इंटिजर नंबर. तर पहा, याच्यामध्ये येतात होल नंबर येतात आणि पूर्ण नॅचरल नंबर, नंतर निगेटिव्ह नंबर. पहा, -4, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 हे पण जातात इन्फिनिटीला इकडे. पाहत, नॅचरल नंबरची सुरुवात करतो आपण 1 पासून, 1, 2, 3, 4. नंतर होल नंबरची सुरुवात करतो आपण 0 पासून, 0. नंतर इंटिजर नंबर. आता इंटिजर नंबर मध्ये आपण ऍड करतो आपण नॅचरल नंबर, नंतर 0 ऍड कधी झाला नॅचरल नंबर मध्ये तर हा बनतो आपला होल नंबर. नंतर निगेटिव्ह नंबर कधी ऍड केले आपण तर हे सर्व झाले आपले इंटिजर नंबर. समजलं तुम्हाला? आपण काय केलं? नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबरची आपल्याला स्टार्टिंग करून करायची 1 पासून. 1 पासून काय करतो आपण? तर काउंटिंग 1 पासून सुरुवात करतो. कशाची? समजलं? म्हणून आपण नॅचरल नंबरची सुरुवात 1 पासून करतो. 1, 2, 3, 4 असे. नंतर होल नंबर. नॅचरल नंबर मध्ये आपण 0 ऍड केला. नॅचरल नंबर मध्ये काय केला? आपण 0 ऍड केला तर आपल्याला भेटतात होल नंबर. आणि आता त्याच्या समोरचा नंबर कोणता? इंटिजर नंबर. इंटिजर नंबर मध्ये आपण कधी पहा, इंटिजर नंबर मध्ये काय काय ऍड करतो आपण? नॅचरल नंबर, होल नंबर आणि निगेटिव्ह नंबर. हे कोणते नंबर आहेत?
मायनसचे निगेटिव्ह नंबर. ज्याच्या पुढे मायनसचा साईन आहे त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह नंबर. समजलं तुम्हाला? पाहत कॉम्बिनेशन हा इंटिजर नंबर मध्ये कसं कसं कॉम्बिनेशन आहे? नॅचरल नंबर, होल नंबर आणि निगेटिव्ह नंबर हे तिघाचं कॉम्बिनेशन कधी केलं तर आपल्याला भेटतात इंटिजर नंबर. ध्यानात ठेवा. तर समजले असतील तुम्हाला नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर नंबर. आता एक गोष्ट फक्त पहा, हा जो -3 आहे आणि हा 3 आहे, तर -3 ला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह नंबर. कोणता नंबर? नंबर. आणि हा झाला आपला पॉझिटिव्ह नंबर. तर पेनिंग लिहून घेतो. समजलं? ज्या नंबरच्या पुढे कधी मायनसचा साईन आला तो झाला आपला निगेटिव्ह नंबर, आणि ज्याच्या पुढे समजा साईनच नाही कोणतं त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह नंबर. तर असे झाले आपले नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर नंबर. आता याच्या समोर पाहणार आपण रॅशनल नंबर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण रॅशनल नंबर पाहायचे आहेत आपल्याला. रॅशनल नंबर. रॅशनल नंबर एकदम सोपी आहे. पहा, नंबर हा फॉर्म झाला पाहिजे पी आणि क्यूच्या फॉर्म झाला पाहिजे, आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0. पहा, पी आणि क्यू पाहिजे आपल्याला आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0. आणि हे जे पी अँड क्यू आहे हे पाहिजे आपल्याला आर इंटिजर. दोन्ही कसे पाहिजे? नंबर इंटिजर पाहिजे. हे झाली याची डेफिनेशन. तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे डेफिनेशन. पहा, द नंबर ऑफ द फॉर्म ऑफ एम एन एनच्या जागी आपण पी आणि क्यू घेतला, आर कॉल्ड रॅशनल नंबर हेअर. आणि एम एन म्हणजेच पी अँड क्यू आर इंटिजर. पी अँड क्यू आर इंटिजर अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. समजलं? तर हे झाली याची डेफिनेशन रॅशनल नंबरची. आता पहा, पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये पाहिजेत, आणि पी आणि क्यू जे आहेत ते आपल्याला पाहिजे इंटिजर. तर हे लिहून घ्या होतं तुम्ही, आपण समजून घ्या होता. बघा आता रॅशनल नंबर काय आहे, पी आणि हा आहे क्यू. आता हा जो वर असतो, जो ओपनच्या वर असतो त्याला म्हणतो आपण न्यूमिनेटर. आणि जो खाली असतो त्याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर. समजेल तुम्हाला? याचा शॉर्ट फॉर्म आपण लिहितो येणार, याला लिहितो आपण डीआर. समजा जिथं येणार आला तिथं समजा न्यूमिनेटर, आणि जिथं डीआर दिसतो तुम्हाला आपण वापरतो तिथं डिनॉमिनेटर. समजला? आणि जो हा पी आहे, हा पी पाहिजे आपल्याला इंटिजर, आणि हा क्यू पण पाहिजे आपल्याला इंटिजर. समजलं तुम्हाला? पी आणि क्यू हे दोन्ही पाहिजेत आपल्याला इंटिजर, आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा क्यू आपल्याला 0 पाहिजेत नाही. क्यू आपल्याला 0 पाहिजेत नाही. समजलं इथपर्यंत? दोन्ही नंबर आपल्याला पाहिजे इंटिजर. इंटिजर नंबर शिकलो आपण. इंटिजर नंबर मध्ये येतात पॉझिटिव्ह, म्हणजे सॉरी नॅचरल नंबर सर्व, होल नंबर. नॅचरल नंबर मध्ये 0 ऍड केला म्हणजे होल नंबर झाले, आणि होल नंबर प्लस सर्व निगेटिव्ह नंबर. याचं जर तिघांचं कॉम्बिनेशन केलं की आपल्याला भेटतात इंटिजर. आणि रॅशनल नंबर काय म्हणतो आपल्याला? मला जो रॅशनल नंबर म्हणते जो मी तो मी स्वतः पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये पाहिजे, आणि इंटिजर बी पाहिजेत, आणि क्यू हा इंटिजर पाहिजे. दोघं पण आम्ही कसं पाहिजेत म्हणते इंटिजर पाहिजे, तेव्हाच मी काय होईल तयार होईल. समजलं? पहा, आता एक्झाम्पल घेऊ. 2 आणि हा 2/3. हा 2 जो आपला इंटिजर आहे, इंटिजर नंबर आहे, आणि 3 पण काय आपला इंटिजर नंबर आहे. इंटिजर नंबरलाच आपण आय ने डिनोट करतो. ध्यानात ठेवायचं. दोन्ही काय इंटिजर नंबर आहे, म्हणजे पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये आहेत, आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0, आणि क्यू काय 0 नाही. तर हा झाला आपला रॅशनल नंबर. हा झाला आपला रॅशनल नंबर. नंतर 2/4, नंतर -3/4, नंतर 17/18, नंतर 8/9. हे सर्व झाले आपले रॅशनल नंबर. कोणते झाले? रॅशनल नंबर. हे काय रे? पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये. समजलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? हा जो पी आहे, हा जो 8 आहे आपल्याला, पी हा आहे क्यू. हा जो पी आहे हा इंटिजर आहे, आणि क्यू पण काय इंटिजर आहे.
दोघं कधी पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये दिसले तर आपण याला म्हणू रॅशनल नंबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपले नंबर पाहून, रॅशनल नंबर पाहिला आपण. आता समोर आपल्याला काय करायला लागते, टू शो अ रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. टू शो रॅशनल नंबर ऑन अ नंबर. म्हणजे आपल्याला रॅशनल नंबर काय करायला लागतात, नंबर लाईनवर शो करून दाखवायचे. एकदम सोपी. पहा, तुम्हाला सर्वात पहिले लाईन माहीत पाहिजे. ही झाली आपली लाईन. या लाईनच्या मधात कोण असतं रे, 0. नंतर इकडून तिकडून काय असतात, नंबर. इकडून असतात पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4. नंतर इकडून कोणते असतात, निगेटिव्ह नंबर -2 -3 -4. झिरोच्या ज्या मागे असतात, राईट, झिरोच्या लेफ्ट साईडला असतात निगेटिव्ह नंबर आणि राईट साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर. तर आपण नंबर लाईन समजून घेऊ पहिले. पहा, जे असतात, हा जो 0 आहे, हा 0 एका जागेवर म्हणजे हा झाला न्यूट्रल. न्यूट्रल. नंतर झिरोच्या जे इकडचे नंबर आहेत राईट साईडला ते असतात पॉझिटिव्ह इंटिजर. कोणते असतात, पॉझिटिव्ह इंटिजर. नंतर जे मागच्या साईडला असतात ते असतात निगेटिव्ह इंटिजर. ते असतात निगेटिव्ह इंटिजर. एवढं ध्यानात राहील तुमच्या. हा, ऐका, समजलं तुम्हाला. झिरोच्या जे पुढे असतात ते असतात पॉझिटिव्ह इंटिजर आणि जे मागे असतात ते निगेटिव्ह इंटिजर. निगेटिव्ह इंटिजर काय म्हणतो आपण, ज्याच्या मायनसचं साईन लागलेलं आहे त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह नंबर. त्यालाच म्हणतात निगेटिव्ह इंटिजर, पॉझिटिव्ह इंटिजर आणि न्यूट्रल. समजलं हे नंबर लाईन. आता पहा, विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले नंबर लाईन. आता आपल्याला कधी 2 3 4 5 -2 -3 हे नंबर कधी नंबर लाईनवर शो करून दाखवायचे तर आपण लगेच सांगू की बा 2 कुठे आहे, 2 पहा इथं. हा झाला आपला 2. नंतर 3 आहे, हा 3 आहे. नंतर 4, हा 4 आहे. नंतर 5 आहे, याच्या पुढे कधी आपण 5 घेतला, हा झाला 5. तर हे आपण करू शकतो डायरेक्ट नंबर. हे बा -2 सांगू शकतो, या हा इथं -2, हा शो झाला इथं. -3 किती झाला, इथं शो झाला. हे जे इंटिजर नंबर आहेत हे आपण लगेच सांगू शकतो की बा कुठे शो होणार आहे. दिसता बरोबर आपण सांगू शकतो की बा -2 इथं आहे, 3 इथं आहे, 4 इथं, 5 इथं आहे. आणि जे इकडे आपण इन्फिनिटी ऑफ नंबर लिहू शकतो, इकडे पण आपण हे निगेटिव्ह नंबर इन्फिनिटी ऑफ लिहू शकतो. हे ध्यानात ठेवा. लाईनवर आपल्याला फक्त आपण प्रश्न जे एक्झाम्पल आहे ते फक्त 5 घेतले म्हणून इथं आपण 5 लिहिले, पण याच्या पुढे सुद्धा तुम्ही कुठपर्यंत पण नंबर लिहू शकता आणि इकडे मायनस नंबर हे पण कुठपर्यंत पण लिहू शकता. म्हणून आपण याला दर्शवलं इन्फिनिटी. इन्फिनिटी साईन केव्हा दर्शवतात, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मोजता येत नाही किंवा त्या जे एखाद्या वस्तू आहे ते असंख्य आहे. आता नंबर आहे, नंबर कसे आहेत, असंख्य आहेत, आपण मोजू शकत नाही. म्हणून आपण त्याच्या जागी काय करतो, आपण इन्फिनिटीचं साईन घेतो. इन्फिनिटी साईन दाखवलं की याच्या पुढे पण नंबर आहेत असं दर्शवतो. इंडिकेट होते की बा याच्या पुढे पण नंबर आहे. हे झाले आपले फक्त इंटिजर नंबर लाईनवर शो. पण आपल्याला कोणते नंबर करायचे शो, रॅशनल नंबर. पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये जे नंबर आहेत ते आपल्याला काय करायला लागतात, शो करायला लागतात. पहा विद्यार्थी मित्र, आता आपल्याला कोणते रॅशनल नंबर मध्ये जे रॅशनल नंबर आहेत ते शो करून दाखवायचे. आता पहा, एक एक्झाम्पल घेऊ. 4/3, 5/3, -2/3, -4/3. हे जे नंबर आहेत हे झाले आपले रॅशनल नंबर. पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये आहेत. हे नंबर आपल्याला आता नंबर लाईनवर शो करून दाखवायचे. आता एक नंबर लाईन काढू. पहा, इथे जो मधात आहे तो 0 आहे. इथं आपण काढू 1, इथं 2, इथं 3, इकडे
-1 -2 आणि ह्या -3. तर हे झाले आपले नंबर शो. आता पहा, आता 4/3 आहे, 5/3 आहे, -2/3 आणि -4/3. डिनॉमिनेटर आपला काय आहे, सेम आहे. काय डिनॉमिनेटर इक्वल आहे, म्हणजे सर्व काय नंबर सेम आहे. डिनॉमिनेटर 3 3 3 3. डिनॉमिनेटर कधी सेम आहे तर आपल्याला नंबर लाईनवर हे नंबर आपण व्यवस्थित शो करू शकतो. पहा, आता पहिले डिनॉमिनेटर पाहिला काय आपला जो डिनॉमिनेटर आहे 3. आता डिनॉमिनेटर 3 आहे तर जो 0 आणि 1 आहे, हा 0 आणि 1 आहे, हा झाला एक युनिट. 1 आणि 2 हा झाला 2 युनिट आणि हा झाला 0 आणि 3 हा झाला 3 युनिट. मग आता डिवाइड each unit in 3 equal part. आता डिनॉमिनेटर आपल्याजवळ 3 आहे तर एक युनिट आपल्याला इक्वल करायला लागतात 3 पार्ट मध्ये. एक युनिट, आता युनिट काय म्हणतो आपण, हे जे 0 पासून या 1 लोक जे डिस्टन्स आहे हे झालं एक युनिट. या एका युनिट मध्ये आपल्याला किती पार्ट करायचे आहेत, 3 इक्वल पार्ट करायचे आहेत. या युनिट मध्ये 3 इक्वल पार्ट. तर 1 2 आणि 3, 1 2 3 म्हणजे 3 पार्ट पडायचे आहेत एका युनिट मध्ये. तेव्हा आपण काय सांगू शकतो, इथं असं हे सर्व युनिट मध्ये करायला लागेल आपली. इथं पण 1 आणि 2 मध्ये किती पार्ट पाडायला लागतील, 3. 2 आणि 3 मध्ये पण किती पार्ट पाडायला लागेल, 3. 1 2 3, 1 2 3, 1 2 3. नंतर 0 आणि इकडे पण 3 पार्ट पाडायला लागतील आपल्याला एका युनिट. एक युनिट मध्ये 0 आणि -1 पर्यंत एक युनिट. -1 पासून -2 पर्यंत 0 आणि -2 पर्यंत हे 2 युनिट झाले. पण -1 पासून -2 ला 2 युनिट. आता याच्यात -1 आणि -2 या युनिट मध्ये आपल्याला 3 पार्ट पाडायला लागेल. 1 2 आणि हा 3. 1 2 आणि 3. याच्यामध्ये जो गॅप दिसते हा 1, हा दुसरा गॅप, हा तिसरा गॅप. तसे याच्यामध्ये 3 पार्ट पाडायला लागतील. 1 2 1 2 आणि 3 असे आपण पार्ट पाडले. आता आपल्याला हे जे नंबर आहेत रॅशनल नंबर आता नंबर लाईनवर शो करायचे. आता सर्वात पहिले आपण स्टार्ट करू या 0 पासून. या 0ला आपण लिहितो 0. आता डिनॉमिनेटर मध्ये कधी 3 आहे तर 0च्या खाली डिनॉमिनेटर मध्ये 3 लिहायचं. त्याच्या समोर लिहायचा 1/3. त्याच्या समोर काय लिहू सांग, 1/3. इथं काय येणार आहे मग 1/3. याच्या समोर काय येणार आहे 2/3. इथं काय येणार आहे 3/3. याच्या समोर काय येणार आहे 4/3. याच्या समोर 5/3. इथं काय येणार आहे 6/3. असं एक एक ना वाढत राहायचं. इथं 7/3. नंतर 0च्या मागे हे मायनस मध्ये जाईल. इथं होईल -1/3. इथं होईल -2/3. समजून राहील तुम्हाला. हे जे पार्ट आहे आपण फक्त हे लिहत आहोत. -1/3 -2/3 -3/3. इथं होईल -4/3. इथं -5/3. जेवढे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत तेवढेच आपल्याला नंबर शो करून दाखवायचे. आता तुम्हाला दिसत आहेत नंबर 4/3 कुठे आहे नंबर, पहा बरं. पहा तुम्हाला दिसते हा नंबर 4/3 दिसू राहिला. तर याला इथं शो करायचं. इथं द्यायचं याचा ई. नंतर 5/3 दिसते तुम्हाला, इथं दिसते तुम्हाला याच्या समोर 5/3. याला आपण शो करू बी. नंतर -2/3 इकडे दिसते तुम्हाला, पहा -2/3. याला करू आपण शो सी. आणि -4/3 दिसते, हा -4/3. याला आपण शो करू डी. तर अशा प्रकारे आपण नंबर लाईनवर हे रॅशनल नंबर शो करून दाखवू शकतो. तर पहा, फक्त काय ठेवायचं ध्यानात, त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये काय सर्व इक्वल आहेत नंबर तर डिनॉमिनेटर 3 घ्यायचा. हा, नंतर डिवाइड इच युनिट इन 3 इक्वल पार्ट. आता इथं कधी 4 दिले असते तर आपण काय केलं असतं, 0 आणि 1 मध्ये गॅप कितीचा ठेवला असता, 4चा ठेवला असता. डिनॉमिनेटर कधी 5 असतात तर 0 आणि 1 मध्ये गॅप कितीचा असता, 5चा असता. समजलं. आता सध्या किती आहे, 3 आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय कोणता नंबर आहे, 3 आहे. तर डिवाइड इच युनिट इन 3 इक्वल पार्ट. तर आपण एक युनिट 3 इक्वल पार्ट मध्ये काय केलं, डिवाइड केलं. समजलं. पहा 0 आणि 1 मध्ये गॅप, पहा हे पहा याच्यामध्ये आपण गॅप, हा जो गॅप हा 1, हा झाला 2, हा झाला 3चा गॅप.
म्हणजे एका 0 आणि 1 मध्ये आपण गॅप किती पाडले? 3. 1 2 3 म्हणून हे ध्यानात ठेवायचं. असे 3 पाडायचे. जेवढा डिनॉमिनेटर आहे तेवढे एका युनिटमध्ये गॅप पाडायचे. इथं कधी 4 असता तर 4 गॅप पाडले असते आपण 0 आणि 1 मध्ये. 0 आणि 1 मध्ये 1 2 3 4 समजलं? असे 1 2 3 4. इथे कधी 5 असता अजून एक वाढलेला असता 5. 6 असता तर अजून एक वाढलं 1 2 3 4 5 6. 7 असता तर अजून 1 2 3 4 5 6 7 असे आपण गॅप केले असते. जेवढे डिनॉमिनेटर मध्ये नंबर दिलेले आहेत तेवढे 0 आणि 1 मध्ये गॅप पाडायचा आणि तेवढे सेम गॅप पुढे त्या नंबर मध्ये पाडायचा. 0 आणि 1 मध्ये घेतले 3 गॅप, तसेच 1 आणि 2 मध्ये घ्यायचे, 2 आणि 3 मध्ये घ्यायचे. अशा प्रकारे शो करून द्यायचे. आणि 0 अपॉन जेवढा बी डिनॉमिनेटर आहे तेवढा 0च्या डिनॉमिनेटर मध्ये तो नंबर घ्यायचा 3. तसाच 1/3 2/3 3/3 4/3 असे वाढत राहायचे नंबर. आणि तुम्हाला हे नंबर आले ते 4/3 कुठे आहे पाहायचं आणि तिथे डिनोट करायचं. ABCD न तुम्ही डिनोट करू शकता. ठीक आहे, काय सांगसाल मग? बस इथपर्यंतच. ओके, हे झालं तुमचा शो द रॅशनल नंबर आणि नंबर. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्सरसाइज पाहू. आता पहा, आता एक्सरसाइज पाहू. प्रॅक्टिस सेट आहे तुमचा. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट आहे तुमचा 1.1. पहिला क्वेश्चन आहे टू शो द फॉलोइंग नंबर ऑन नंबर लाईन. आपल्याला काय करायला लागतं? शो करायला लागतं नंबर आणि नंबर लाईन आणि ड्रॉ. तो क्वेश्चन सेपरेट म्हणजे एका सेपरेट एक्झाम्पलले सेपरेट लाईन करायची. 3/2 आहे, 5/2 आहे आणि -3/2. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं प्रॅक्टिस सेट मधलं. तर पहा, आपल्याला शो द फॉलोइंग नंबर ऑन नंबर लाईन. नंबर लाईनवर हे नंबर काय करायला ते शो करायचं. आता सर्वात पहिले तुम्ही लिहसाल 9. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 2 आहे. काय आहे डिनॉमिनेटर मध्ये? 2. मग काय लिहसाल तुम्ही? डिवाइड each, इकडे लिहा, डिवाइड each युनिट. जेवढे बी पार्ट आहेत, जेवढे तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये नंबर आहे तेवढे डिवाइड करायचे. डिवाइड each युनिट इन 2 इक्वल पार्ट. समजलं तुम्हाला? डिवाइड each युनिट इन 2 इक्वल पार्ट. म्हणजे एक युनिट आपल्याला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे? 2 पार्ट मध्ये. त्यानंतर नंबर लाईन काढायची. एकदम सोपे विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपला जो 0 आहे तो मदत घ्यायचा. नंतर 1 2 3, इकडे -1 -2. तुम्ही रुलरच्या साहाय्याने याचं अंतर व्यवस्थित घ्यायचं. समजा एकसारखं अंतर घेऊन घ्यायचं. समजलं तुम्हाला? नंतर पहा, आता काय दिलं आपल्या डिनॉमिनेटर मध्ये? 2 दिला. म्हणजे आता जो हा 0 आणि 1 आहे, 0 आणि हा जो 1 आहे, याच्यामधला आपल्याला गॅप कितीचा करायचा आहे? 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे. म्हणजे 2 इक्वल पार्ट मध्ये फक्त एक रेशोळा लागेल. झाले 2 पार्ट येते, 1 आणि 2. तसेच 1 आणि 2 मध्ये 2 पार्ट करायचे. 2 आणि 3 मध्ये 2 पार्ट करायचे. इकडून 0 आणि -1 मध्ये 2 पार्ट करायचे. -1 आणि -2 मध्ये 2 पार्ट करायचे. -2 आणि सर्व याच्यात जेवढे बी आपल्याजवळ युनिट आहे तेवढ्या याच्यामध्ये 2 पार्ट करायचे. समजलं? मग काय करायचं? आता 2 आहे, आता 0 आहे.
0/2 लिहायचं इथं काय लिहायचं 0/2. आता हे जाईल रॅशनल नंबरमध्ये आपल्याला पार्ट कर. 0/2 आहे. या जो पार्ट आहे पहिला याला लिहायचं 1/2, याला लिहायचं 2/2, म्हणजेच काय होते 1, नंतर 3/2, नंतर 4/2, 4/2 म्हणजेच 2, नंतर इथं 5/2, इथं 6/2. तसेच इकडे डिनोट करायचे नंबर. इकडे 0/2 आहे, इकडे आता सुरुवातीला -1/2, इकडे -2/2, नंतर हा जो येईल -3/2, हा -4/2. इथपर्यंत घ्यायचं. जेवढे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे याच्यात क्वेश्चन मध्ये तेवढे इथं शो करून दाखवायचे. आता पहा तुम्हाला, आता 3/2 कुठे दिसत आहे तुम्हाला इथं 3/2, नंतर 5/2, हा 5/2, नंतर -3/2, हा -3/2. याला डिनोट करून दाखवायचं. तर 3/2 आहे, इथं ए द्यायचा, दुसरा जो विचारला त्याला बी द्यायचा, नंतर याला सी पॉईंट द्यायचं. हे झालं तुमचं शो करून. तुम्ही खाली असं लेट असं लिहू शकता, ए इक्वल टू 3/2, बी इक्वल टू 5/2, नंतर सी इक्वल टू -3/2. हे झालं तुमचं आन्सर. असे शो करून द्यायचे. तर हे आपण फर्स्ट आन्सर घेऊ. समजलं असेल तुम्हाला. काहीच नाही, फक्त डिनॉमिनेटर पाहायचा आणि तेवढे पार्ट एका युनिटमध्ये द्यायचे. 3 असले तर 3 पार्ट डिवाइड करायचा, 4 असले तर 4 पार्टने एक युनिट डिवाइड करायचं. सर्व सेम युनिट पाहता नंबर लाईन. आता हा 1 आहे, सॉरी हा 0, हा 1, हा 2 आणि हा 3. आता डिनॉमिनेटर मध्ये समजा कधी 3/3 असलं, 3/3 असलं, एक लक्ष द्या. हे समजलं म्हणजे तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करते. डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे तर एक युनिट मध्ये किती पार्ट पाडायचे 3, म्हणजे 1 2 5, 1 2 3 पार्ट पडले. दुसऱ्या युनिट मध्ये 1 आणि 2 मध्ये त्याच्यामध्ये पण 3 पार्ट, 1 2 3, 2 आणि 3 मध्ये बी 3 पार्ट, 1 2 3. तर असे सेम पार्ट पडतात एका युनिट मध्ये. समजलं. आणि मग काय करायचं, जेवढे बी आता डिनॉमिनेटर मध्ये कधी इथे 3 आहे तर 0च्या काळात 3, इथं 1 पासून सुरुवात करायची. 1/3, 2/3, इथं 3/3 म्हणजेच 1. समजलं तुम्हाला. 3/3 म्हणजेच काय असते 1, नंतर 4/3, 5/3, 6/3. हे असे एक एक न वाढत राहायचे. ते बी पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये वाढत राहायचे, म्हणजे रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये. जे आपल्याला एक्झाम्पल भेटले पाहिजे. पहा विद्यार्थी मित्र, हे झाले तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. तर याच्या पुढचे पण तुम्ही करा, एकदम सोपे आहेत ते. अशाच प्रकारे करा. हे झालं तुमचा आन्सर. आता आपण एक क्वेश्चन 2 आहे तो घेणार आहोत. आता बघा क्वेश्चन 2. Observe the number line and answer the question. Observe the number line and answer the question. एक नंबर लाईन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले. 1 2 3 -1 -2 -3 आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही नंबर दिले आहेत. एक पार्ट केलेला आहे त्यांनी 1 2 3 4 पार्ट. एकामध्ये किती पार्ट केलेले आहेत 4. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2. तर अशा प्रकारे 4. आता त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो आहे 1/4. डिनॉमिनेटर मध्ये आहे 4, म्हणून आपण 4 इक्वल पार्ट केले. आता पहा त्याच्यात काही त्यांनी शो करलेलं आहे. 0 पासून 0ला दिला त्यांनी O, 1ला दिलेला आहे F, 2च्या समोर 1 पॉईंट सोडून C आणि 2 पॉईंट सोडून 2 पॉईंट वर D.
अशा प्रकारे नंबर शो केलेले आहेत, इकडून केलेले आहेत 1 2 3 1 2 शेवट दिलेला आहे त्याने ई. आई 2च्या समोर 1 पॉईंट सोडून बी आणि इथं ए. आता काही क्वेश्चन विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच नंबर इज इंडिकेट पॉइंट बी. विच नंबर इज इंडिकेट बाय पॉइंट बी. हा एक क्वेश्चन आहे तुम्हाला. पहिला, विच नंबर इज इंडिकेट बाय पॉइंट बी. आता बी जो नंबर आहे तो कोणता पॉइंट मध्ये इंडिकेट करत आहे. तर पहा तुम्हाला बनवता येतील. आता पार्ट फॉर्म तुम्हाला नंबर शो करता आला पाहिजे. 1 2 3 4 पार्ट आहे, म्हणजे आपण 0/4 लिहू शकतो. इथं 1/4 -1/4, इथं -2/4 -3/4, इथं -4/4, इथं -5/4, इथं -6/4, इथं -7/4, हा -8/4, हा -9/4, हा -10/4. हे झाले आपले पॉईंट. हे तुम्ही असे शो करू शकता. आता तुम्हाला माहित पडले जेवढा गॅप आहे तेवढा काय डिनॉमिनेटर आहे, तो आपला डिनॉमिनेटर म्हणजे 1 2 3 4 आहे. 4 काय आपला डिनॉमिनेटर. एकदम सोपी, म्हणून असं तुम्ही करून दाखवू शकता. आता जो बी आहे, आता बीच्या जवळ कोणता पॉईंट आहे आला -10/4. तर मग सांगू शकता विच नंबर इज इंडिकेटेड बाय